माझं काय नाही. हरी हरी काय सांगो आता संताचे उपकार सांगो आता संताचे उपकार सांगो आता संताचे उपकार निरंतर किती नंबर आहे? काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार उपकार
संताचे उपकार मज निरंतर जगविदे मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हासी उपदेश करुणी सायास शिकविते करुणी सायास शिकविते। आई माझा आवाज येतोय का तुम्हाला बसलेले त्यांना? आई बरोबर येते का? मी बोलतोय समजते का? ठीक आहे। ऋषी देवकाते साऊंड सिस्टीम तुमच्या चरणावर माझा नतमस्तक आहे, तुमच्या कलेला माझा मुजरा आहे, अतिशय गोड। 3 चरण म्हटलं, एक बाकी चरण ठेवले। नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविला मेळ किंवा केला मेळ। कीर्तन हे एकट्याचं नसतं, खेळे मेळे गदारोळी आनंदे। कीर्तनात आनंद घ्यायचा असतो, आनंद द्यायचा असतो, आनंद घ्यायचा हे असतो। 3 चरण म्हटलंय, एक चरण बाकी ठेवलंय। तुका म्हणे वत्स धेनोची या चित्ते म्हणता का? माग मराठी बोलतोय मी, माग म्हणता का बसलेले? तुम्हाला चरण कळालं तर अभंग कळलं, अभंग कळलं तर निरूपण कळलं। ज्यावेळेस आई तुम्ही स्वयंपाक करायला जाता, पीठ अगोदर घेता का पाणी? काय घेता? आधी पीठ घेता आणि त्या पिठाच्या अनुषंगानं आणि मग त्याचा उंडा। असंच आहे कीर्तनाचं बी। त्याच्या आपल्याला चरण कळालं, अभंग कळाला तर कीर्तन कळतं। मी पुढे म्हणतो, म्हणता का माग? तुका म्हणे वत्स धेनोची या चित्ते। बघा किती अवघड वाटतं या एखाद्याला काय बोलायचं असून दे की हात आहार होत बोलता तुम्ही। हे तुका म्हणे वत्सा धेनोची या चित्ती तैसे आमाहित संभाळित काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा विठ्ठल। पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा।
करू प्रथम मन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कत्ते काळी आपणा सवे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाय. प्रस्तुत प्राप्तशळ घेतला अभंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोबरायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबराय संताची महती सांगणारा संताचे काय आपल्या उपकार असतात अतिशय गोड चार चरणाचा चार कडव्याचा अभंग सेवे करताना वाडा विठ्ठल 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 काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे पण हे नित्यच कीर्तन आहे. जवळजवळ आज 9 दिवस म्हणजे किती रात्र झाल्या रात्र किती झाल्या कीर्तन मी आधीच म्हणलंय खेळे मेळे अरे आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं नाही आनंद घ्यायचा असतं कीर्तन. आणि ज्यावेळेस तुम्ही संवादी कीर्तन ऐकता संवादी कीर्तन करता त्यावेळेस कीर्तनातला पॉइंट टू पॉइंट बोलत बोलत जर बायकोवर जेवलं ना पोट भरलेलंच कळत नाही. तसंच आहे कीर्तनात बोलत बोलत जर कीर्तन केलं ना अरे वेळ गेला कळणार नाही आणि तृप्ती झालेली तर समजणारच नाही. विठाला 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 मी काय सांगित होतो अरे रात्र किती झाल्या 9 रात्र झाल्या. ए 9 रात्र कुणाच्या असतात कुणाच्या अरे आईच्या नवरात्र आईच्या आणि शिवाची रात्र एकच असती आली जवळ आता ती कुठली रात्र महाशिवरात्र. विठाला विठाला या पवित्र पावन भूमीमध्ये नवरात्राच नव्हे तर 2.5 वर्ष झालं इथं नाम यज्ञ होतोय आणि भूमी पवित्र झाली नामाने. अरे इथली भंडारच नव्हे इथली भूमीची माती जरी कपाळे लावली ना तरी त्या मामाची कृपा होते. इतकं अंतरण आपलं शुद्ध झालंय शुद्ध होत. अरे 700 वर्ष झाली माऊलीला जाऊन कुणाला पत्र येत नाही कुणाला फोन येत नाही कुणाला पैसे पाठवले जात नाही पण त्या भूमीमध्ये गेला आणि त्या भूमीची माती जर कपाळाला लावली ना तर आपली शरीराची शुद्धी समजतो आपण. महाराज इतकी पवित्र आहे. मग पण ते आळंदीला गेल्या होते ते कुठे गेले होते आळंदीला जावं लागते. पण ऐका अरे बाकीच्या संतात आणि माझ्या बाळू मामा या संतांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. किती फरक आहे जमीन आसमानाचा. जुन्या माणसाची मन आहे
कायला का जमीन आसमाचा फरक आहे. अजून हाड आली थोडा सर पुढे. हा का अरे भूकच लागत नाही. जमीन आसमाचा फरक आहे. मग कुठलं बी कार्य असो दे. बाकीच्या संतांमध्ये माझ्या बाळूमामात जमीन आसमानाचा फरक आहे. कसा महाराज असा संत पुन्हा होणे नाही. अरे 12 ज्योतिर्लिंगाची माझ्या अहिल्या देवी होळकरांनी जीर्णोद्धार केला आणि माझ्या भगवान परमात्म्याला संकट पडलं. काय पडलं संकट? अरे प्रत्येक जाती धर्मात माझ्या साधू संतांनी अवतार घेतला होता. उंच नीच काही नेणे साधू संताचा अवतार झाला. तसं पाहिलं तर तुकोबाराय म्हणले त्याचा माझ्यानंतर संत जन्माला येणार नाही. माझ्यानंतर संत जन्माला येणार नाही. पण माझ्या भगवान परमात्म्याला भगवान शंकराला प्रश्न पडला. काय पडला प्रश्न? अरे त्या अहिल्या देवीनं 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केलाय पण एकच कुळ राहिलं होतं. कशाचं? साधू जन्माला यायचं. ते कोणतं कुळ? बाळूमामा आले धनगर रूपात. बाळूमामा आले धनगर रूपात. बाळूमामा आले धनगर रूपात. बाळूमामा आले धनगर रूपात. साधू संत येता घरा जीवन सुखात. साधू संत येता घरा जीवन सुखात. बाळूमामा आले संग्रामाईच्या पवित्र कुशीतून 1892 साली असा महापुरुष साधू संत जन्माला आला आणि धनगर कुळाचा उद्धार केला. महाराज होय उद्धार केला. उद्धार आणि तो संत तो साधू आपल्या दारापर्यंत पोहोचलाय. अरे आळंदीत गेल्यानंतर तिथल्या भूमीतली माती मस्तकी लावली, शरीर पवित्र होत. हा साधू दारात आला, ही भूमी पवित्र झाली आहे. बाकीच्या साधू
माझ्या बाळोमात जमीन आसमानाचा फरक आहे. त्या संताकडे जावं लागतंय. हा साधू होऊन आपल्याकडे येतो पण तसा येत नाही. भूमीचा पोत कसा सुधारतो माई? शेती करता का सगळे शेतकरी आहेत का? मग भूमीचा पोत कसा? भूमी म्हणजे जमीन. 10 सवी टाकल्या, सम्राट टाकल्या, वाटतात 5 वर्ष तर खातच लागत नाही शेतीला. अरे ते 50 बी किलोचं गटोड नाही ते आता 47, 46, 45 वर आणले, 42 वर आणले, 40 वर वजनात घट आणली, किंमत वाढत चालली. पण एकदा का माझी मेंढी माऊली या शेतात फिरून गेली आणि त्या ठिकाणी तिची लघवी झाली. मेंढी माऊली तिथं लेंडी पडली तर त्या जमिनीला 5 वर्ष खत लागत नाही. असं लपेचे लप्या पीक येतं. अरे माझ्या मामानं तुम्हा आमच्या सुखादुखा तर झाले पण हजारो एकराच्या जमिनीचा पोत रोज सुधारतोय. आईसा संत होणे नाही. हा मग ज्या वेळेस आदमापूरला गेला आणि आदमापूरला गेल्यानंतर काय झालं? असं वाटत मामा होतो या भास मला आवाज कणावरी घेऊन भरारी पाही न दमापुरी असं वाटत बाळो वरानी उडावा असं वाटत बाळो वरानी उडावा हार बनवली तुझ्या गळ्यात पडावा तुझ्या गळ्यात पडावा तुझ्या गळ्यात पडावा कसं वाटतंय तुम्हाला? वाजवा सरांनी मुंग्या नाही त्या का अंग्यात येत? अरे आज सारी सांगणारी झाले ते, सारी ऐकणारी झाले ती. असं रोमांच आलं पाहिजे का? अरे बाळोमाच्या दरबारात आहे. असं वाटत बाळो मामा वाऱ्या वाणी उडाव, वाऱ्या वाणी उडाव, वाऱ्या वाणी उडाव आणि हार बनवली तुझ्या गळ्यात पडाव, तुझ्या गळ्यात पडाव, तुझ्या गळ्यात पडाव, तुझ्या गळ्यात पडाव. वाटतं का नाही असं? हा का नुसता प्रसाद आहे? प्रसाद खायला असं वाटतं का आपल्याला? नुसता प्रसाद आपण आलोय नाही ना. मग भिकारी समजून कुणी कुणी हिरवी मला, हिरवी मला. बाळांच्या भक्ताला कोणी चांगलं म्हणतंय काय? काय बेकार्या वाणीला का ते का चांगलं म्हणते ती? काय याड लागलेला का? भिकारी समजून कोणी हिनवी मला, कोणी हिनवी मला. कुठे गेले आमचं माऊली? लागलेला याला म्हणते येडच व्हायचं असतं पण कुठं? मामाच्या दारात.
आणि येडच आहे आपण. मग काय पुढे होत? मग मामा तुम्ही काय केलंय? मग मामा तुम्ही मला सावकार बनवलं, सावकार बनवलं. मामा तुम्ही मला सावकार बनवलं, तुम्ही मला सावकार ह्या भूमीमध्ये का एवढी पवित्र पावन भूमी झालेली आहे. आणि जे मामाला आवडतंय तेच करायचं असतं. काय आवडतं मामाला? काय आवडतं मामाला? काय आवडतं? तुम्ही काय 8 दिवस काय कीर्तन ऐकले का नाहीच? अरे मामाला काय आवडतं? मामाला भंडारा आवडतो, मामाला भजन आवडतं, मामाला कीर्तन आवडतं. जे मामाची आवड तीच तुमची निवड आहे. काही वेगळी या. आणि जे तुमची निवड तीच मामाची आवड आहे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बाळू मामाच्या नावानं. मामाला कथा कीर्तन आवडतात. स्वतः विना घ्यायचे मामा, कीर्तनात उभा राहायचे. अरे रात्र रात्र भजनात उभा राहायचे मामा. का? तर नामाने देह पवित्र होत असतो. भंडारा ललाटी पाटी घोंगड्याची पाटी राखी तो मेंढरा कोणासाठी राखतो? अरे बाळूमामासाठी. पोरे महाराज राखतो काय मेंढर? पोरे महाराज तासभर गोळ्या हाणतो या. अरे 12 तास आमचे मेंढके दादा सेवा करतात. कुणासाठी? मामासाठी. त्यांच्या पाया पडा, त्या कीर्तन करायच्या नका पाया पडू. लक्ष ठेवा, हृदयात करून ठेवा. किती तास सेवा आहे त्यांची? 12 तास सेवा आहे, अहोरात्र सेवा आहे. त्यांचं दर्शन घ्या. ते दारात आले, त्यांना स्नान घाला. कोणाला? मेंढके दादांना. मेंढी माऊली दारात तिची पूजा करा. बाळूमामा सेवा केल्या
10 पट भारी आहे. का तर बाळूमामाच्या रूपात आहेत ते. कुणाला पगार नाही, कुणाला महिना हप्ता नाही, काही नाही. मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला भाव शुद्ध लागतो. त्यांची सेवा करा. अरे ते स्वयंपाक चाललाय 3 वाजल्यापासून धडपड आहे. का भंडारा स्वयंपाक करायचं. त्यांचे दर्शन घ्या. मामाचं दर्शन घेतल्याने वाटत. आपल्या बघ्याचे कारभारी आहेत बाळू महाराज सिंगारे, त्यांचं दर्शन घ्या. अरे कितीतरी पिढ्याला ते सेवा करीत आले. त्यांचं पाय पवित्र झाले. मेंढी माऊलीच्या चालून पाठीमाग माझ्या मेंढके दादाचे पाय पवित्र झाले. त्यांची सेवा करा, त्यांचं दर्शन घ्या. आमच्या प्रदर्शनाला भूलू नका रे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. चला, बाळूमामाच्या नावानं. असा संत आपल्या दारात आलेत आहे आणि त्याच्या निमित्त अभंग घेतलेला आहे. कुठला अभंग घेतलाय काय सांगू आता. संताचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्याला जाग करायला आल्या ते कोण. मामा उठा जागे वारे. उठा जागे वारे आता. हे उठा जागे व्हा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. मग काय होत चुकवा व्यथा जन्माच्या. चुकवा व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू स्वैरे सर्व मिते खोटे. माझ्या शास्त्रानं आणि संप्रदायामध्ये धन आणि मान त्या रस्त्याच्या पलीकडे ठेवलाय. कुठं ठेवलाय ते मेकळी रोड आहे का नाही. हा सोनगाव मेकळी रोडच आहे का. त्या रस्त्याच्या पडेल त्याला जागा. कशाला कशाला नको धन मान नवाड संतान मुखी रस्त्याच्या पलीकडे त्याला इकडे या संधी नाही. इथं किंमत कशाला आहे. समाधानाला किंमत आहे. इथं सगळ्यांना सारखी किंमत आहे. लईच मोठी गाडी घेऊन आला यार 5-5 अंगठ्याच हातात आहे. झिरो किंमत आहे. फक्त ज्याचा भाव मोठा तो मोठा इथं. मग सदा नाम घोष. ऐका उदाचा घालण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. उदाला आडवं कुणी जाऊ नका कृपया. दर्शन बंद आहे. जागची जागा थांबा. कीर्तन येते बसा झटपट. हा कुणी जाऊ नका. मामा तिथे कीर्तनात येऊन बसले तर तुम्ही कशाला इकडे इकडे फिरताय. विठाला 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 घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. याच ठिकाणी समाधान मिळतं. ते समाधान फक्त ह्या दरबारात मिळू शकतं. अन्यथा कुठे मिळत नाही. मग सदा काय सांगू आता. संतांचे उपकार काय उपकार आहेत आपले. त्यांचे काय उपकार आहे.
दादू गंगापुरे नावाचा एक मुलगा आहे 10 वर्षाचा. ऐका, हृदयामध्ये ठेवा कीर्तन, नाही ते गिलती कीर्तनाला गिलती कीर्तन करायला मातीत घालायला गिलती. हे कीर्तनात बसायचं, पण कसं बसायचं? कीर्तन डोक्याने ऐकायचं नाही, अजिबात ऐकायचं नाही डोक्याने, कानांतर नाहीच नाही ऐकायचं. हे बाबा मग कशाने ऐकायचं? कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, मन निग्रह करायचं आणि कीर्तन आत लावायचं. आता तिथं स्वयंपाक चाललाय, आमचे आचार्य दादा सगळे स्वयंपाक करतात. आता मी त्यांना सांगणार, एक महिला घ्या आणि त्या पातेल्यात बुडवा. गरम नाही, गार झाल्या काय होईल? पोट भरल का? पातेल्यात बुडवल्या मग काय होईल? अंग भरल, पण पोट भरणार नाही. मग पोट भरण्यासाठी काय करू? ते भात, वाट्याच्या वाट्या बुंदी, वाट्याच्या वाट्या भाजी आत घालावं लागल. कुठं? आत. नंतर पोट भरल. तसंच आहे कीर्तनाचं. कीर्तन आत गेलं पाहिजे, हा, मग तृप्ती येते. नाहीतर तुम्ही चहा करता का माय? ए लका महाराज, आम्ही चहा करत नाही. मग चहाचं पातेलं तुम्ही आतून घासता का बाहेरून? हा, आतून ना, दोन्ही बाजूनी. वा, पण माझी जुनी माय काय करायची माहितीये का? पातेलं बेरवायची बाहेरनं. बेरवत होती का नाही माहिती? हा, बेरवायची बाहेरनं. हा, कळलं नाही माहिती तुला? बेरवायची आणि आतून स्वच्छ करायची. का? तर चहात कचरा चालत नाही. चहात कचरा चालत नाही. मग यात कचरा चालेल का? चहात कचरा चालत नाही, मग यात कचरा बी चालत नाही. हा, पाहुणा आल्यावर काय करता तुम्ही? अगोदर पाणी देता. पाहुणा आल्या पाणी देता का बसायला टाकता? अरे आधी ती जागा स्वच्छ करता, नंतर गालीचा टाकता, नंतर पाहुणा बसतो, नंतर पाणी. पाहुणा बसण्यासाठी जागा स्वच्छ लागते. पाहुणा बसण्यासाठी. माझ्या मामाला हृदयासाठी किती स्वच्छ जागा लागल? तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले,
हे रीत केलं, तुकोबाऱ्याने हे रीत केलं. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार रीत केलं. तुकोबाऱ्याने स्वतःचा देह भगवंताच्या हातात दिला आणि भगवंताने त्याचा स्वीकार केला. का तर विकार रहित जीवन होतं माझ्या तुकोबारायाचं. आपण नदीवर जायस तो माझच म्हणतोय. म्हणून मशानाचे ठेवे आपल्या देहाचे. भावाचं माझं, गावाचं माझं, जावचं बी माझं, देवाचं बी हो तुझंच आहे सगळं. की जमाना चालला. बाळमामाच्या दरबार आला ना, घरी गेल्यावर जावनी जावं संगच वागायचं, बहिणी बहिणीप्रमाणे. हा तिला 500 साडी, माझी बघा 5000ची. पावला तुला बाळमामा, पावला. त्या भावाला काय शेती करायला जमते, मला जमते. लय दिवस बघतोय त्याला उत्पन्नच निघत नाही. ह्याला का नको निंदा करू. प्रारब्ध ही शरीर आहे, प्रारब्ध ही शरीर आहे. आधी प्रारब्ध आहे, नंतर शरीराची रचना आहे. एकाच आईच्या उदरातून 4 जण जन्माला येतात. एक सुखी आहे, एक दुःखी आहे, एक कसा तरी जोगतो, एकाचा मेळच नाही. का बरं? एकाच आईच्या उदरात आलेत ना. अरे प्रारब्ध आहे शरीर आहे. रेल्वे रुळ टाकल्यानंतर धावते, आधी धावते. बोला की काही इंग्रजी बोलू नाही, इंग्रजीच बोलू. मोठं ही सुशिक्षित भाग दिसते मला. येतं मला इंग्रजी बोला येतं. फेट्यावर जाऊ नका. रेल्वे रुळ टाकल्यानंतर धावते, तशी धावत नका. तर तिला रुळाच्या अधीन जोडली आहे. ड्रायव्हरला किती वाटलं मी नेणार, ऍक्सिडेंट होईल, पण जाणार नाही. तसं कुणाची निंदा करू नका रे. मस्त पैकी गुन्हे गोविंद वाह. त्यासाठीच माझा मामा तुमच्या दारात आलेला आहे. तर हिरे आणि मोती दोन्ही दिसायसारखे, वर्म झाले तो पारखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. 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 समुद्र नदी मागे पैरा, समुद्र नदी माणसासारखे. नदी एकदा समुद्राला मिळेल, तिला नदी म्हणून चालणार नाही. पाषाणाचं लिंग झालं, त्याला पाषाण म्हणून चालणार नाही. आणि एकदा ह्या जीवाचा शिव झाला, त्याला जीव म्हणून चालणार नाही. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. या बाळूमामाच्या दरबारात आल्यावर जीवाचा शिव करून घ्यायचा आहे. मग दादा गंगापुरे 10 वर्षाचा लेकरू आहे आणि ज्योती पाटलाच्या घरी येते. त्या ज्योती पाटलाची माय त्याला गोडधोड खाया घ्यायची, का तर त्यांच्या घरात जास्त मुलं नव्हती काम करायला. आणि त्या ज्योती पाटलाच्या घरी मामाचं जाणं चालू येतं, जाणं येणं चालू होतं. आता मामाचं जाणं, त्या येणं जाणं चालू आहे. मग जास्त वर्दळ. मग ती लेकरू काय करतात, दुसरी 4 पोरं आणायचं. पाणी दे, भोजन दे, झाडून काढ, आणि ती माय त्या लेकराला सांभाळायची. मग एक दिवस मामाने असा चमत्कार केला, लोक खायला आज बी देतात आणून. आमच्या माऊलीनं मागाशी 4 पुढे दिलं, कशाचं, पेढ्याचं. कोणी केळाची फण्यांत, कोणी मोसंब्या, संत्र्या. मामाच्या दारात इथं काहीच नाही. भोळ समजू नका. मामाच्या भक्ताला भोळ समजू नका, भोळ समजू नका. का बरं? अरे रोज लोण्याचे गोळ खात्यात. कोण? आमच्या मामाचे भक्त. भोळ समजू नका, रोज लोण्याचे गोळे आहेत. मग ती लेकरं यायची आणि खात बसायची.
पण ती मामा काय करायचे, उजव्या हाताने स्पर्श करायचे आणि ते आणलेलं साईडला ठेवायचे आणि ती माणसं गेल्यानंतर ते पोरांना वाटून टाकायचे. एक जणाने केळाची फणी आणली आणि मामा गंमत करतात आणि एक केळ घ्यायचं टाकायचं, लेकरं घ्यायची पळत जायची ती उचलायची, लेकरं जायची पळत घ्यायची ती उचलायची. आणि हा दादू गंगापुरे पाहत होता आणि पाहत असताना मामाचं लक्ष त्याच्यावर गेलं. एक केळ घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकलं. ते दादूने वर्ष 10 आणि परत येऊन झेललं. हातातून पडलं पण पोटावर झेललं. ते मामाने पाहिलं आणि मामाने आशीर्वाद दिला. काय दादू, तुझं वय लहान आहे पण तुला सगळंच कळतंय. तर दादू म्हणला, हा मामाचा प्रसाद आहे, जमिनीवर पडला नाही पाहिजे, जमिनीवर पडला नाही पाहिजे, त्याचा अपमान होईल. दादूने झेललं आणि दादूला माझ्या मामाने आशीर्वाद दिला. दादू, तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. दादूची आज 60-65 वर्ष वय तरी त्यांची आज भरभराट बी नाही आणि कधी चणचण बी झाली नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. अरे त्या नरतवड्याला जनाबाई मगदुमाचं गुराळ आहे, रात्रभर गुराळ चालतात. तुमच्या भागात होती पहिली गुराळ, अजून बी असतील कदाचित. गुराळ चालायचं रात्र आदनं निघायचे, रातभर काम चालायचं आणि काम चालत असताना सकाळ झाली की कामगार लोक त्या गुराळामध्ये विश्रांती घ्यायची. जनाबाई मग तुम्ही ना साईडला गवऱ्या गोळा करत होती, गवऱ्या. आणि अचानक दुपारी 12ला गुराळाला आग लागली. मी काय सांगतोय, काय सांगू आता संतांचे उपकार. लक्ष ठेवा. आता तिनं आग लागली गुराळाला, हाक कुणाला मारली पाहिजे? गुराळात माणसं झोपले दिया, गुराळात माणसं झोपल्यात, गडी 5-25. हा रात्रभर ताटले आणि अचानक बघितलं जनाबाई मगदुमेंना. गौऱ्या लावता तिनं अशी म्हणली, मामा कुठं होता? हामेदवाड्याला होता. 25 किलोमीटर लांब होता. नंदाळ्याच्या रानात होता. मोठं लट झाड होतं. त्या झाडाखाली 5-25 मामाचे सवंगाडी आहेत, मित्र आहेत, बसले झाडाखाली, गप्पा गोष्टी चाललेत. चिलीम वाढायचं काम चालू आहे. चिलीम ओढली आणि तेवढ्यात मामा म्हणतात, इट्या घात झाला वाटतं. घोंगडं घेतलं. त्या 25 माणसातून मामा बाहेर आले आणि घोंगडं वर टाकलं. वरून खाली येईपर्यंत घोंगडं जळून खाक झालं होतं. हाक कुठं मारली आहे? नरतवड्याला, गुराळात. जनाबाई मग तुम्ही ना निष्ठावंत सेवाकरी आहे. 25 किलोमीटर वर मामा आहे. नंदाळ्याच्या रानात मेंढ्या मावली चरते येते. आणि पुन्हा 2 महिन्याने आदमापूरला गेली वारी जनाबाईची. तिथं कळालं हा प्रकार. तेव्हा जनाबाई मग तुम्ही म्हणते, मामा अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता
सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागवीते. ऐका, एक चरण झालंय आणि काय द्यावे त्याशी भावे उतराई. अण्णा आपा भरोसे हा एक शेतकरी आहे आणि शेती करत करत असताना सर्पदंश झाला. सर्पदंश झाला. जुन्या काळामध्ये काय करायचे, मारुतीच्या मंदिराभोवती फिरवायचे. अजून काय करायचे, लिंबाचा पाला खाया द्यायचे, मिरच्या खाया द्यायच्या. हा गोड लागल्या तर दंश झालाय. बरोबर आहे का? जुनं एवढं हे नव्हतं, काय वैद्य नव्हतं. मग पाय सुजत चाललाय. कोणाचा? अण्णाप्पाचा. काही करायचं. त्याची माय, शेजारचे पाजारचे कठीण अवस्था झाली. प्रसंग अवधान आहे. काय करायचं? मामाकडे गेले. हे मामाने लांबून पाहिलं. हे इकडं कशाला येता? अजिबात इकडं स्पर्श येऊ नका, माझ्याकडे येऊ नका. तेव्हा ती माय म्हणते, मामा आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा नाही, प्रश्न टाकायचं नाही, तुमचं दर्शन घ्यायचंय. तेव्हा मामा म्हणतात, अरे माझ्यावर तुम्ही भार टाकाय आला का? अरे ते घरी मळ तर पडत, इकडं कशाला आलाय? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहराची न लगे. मामाला सांगायचं नाही गारानं. मामाला सगळं कळतं न सांगता. सांगायची काहीच कारण नाही. तिकडे कशाला आले? अरे ते घरी तर पडतंय ते मड, इकडं अजिबात येऊ नका. तेव्हा ते मामा फक्त तुमचं दर्शन द्या, दर्शन द्या, काहीच देऊ नका. पण त्यांना घरी पाठवलं आणि पठण कोंडलेला 15 दिवसांनी असा भव्य दिव्य भंडारा भरलेला आहे. भव्य दिव्य भंडारा भरलेला आहे. यात्रा उत्सव चालू झालाय आणि ती माय त्या अण्णाप्पा भरोशाला घेऊन गेलेली आहे. यात्रेमध्ये घेऊन गेले आणि मामाच्या दर्शनाला उभं राहिली. मामांचं अचानक लक्ष कुठं गेलं? ते अण्णाप्पा भरोशा गेलं. पाय मोठाच्या मोठा झालेला आहे, चालता येत नव्हतं. मामाला वाटलं याच्यावर कृपा करावी. करत्यात मामा कृपा, दम धरला पाहिजे. दम धरला. आम्हाला दमच निघत नाही. गिलती वारीला 8 दिवस गिलती मेकळीला. हा, आणि काय जायचं त्या पुढच्या गावाला आता? अगं नाही काय 9 दिवसात. अरे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी रड राहो, चरण सोडी सर्वथा आणि आज तुझी पंढरीनाथा. असं रोप व्हायला लागतं आपलं. अरे ज्याला जास्त शिकायचंय हे त्याला जास्त परीक्षा द्यावं लागतात का नाही? हे ज्याला शाळेतच जायचं नाही त्याला लई परीक्षा द्यावं लागतात वाटतं. असं आहे काय? अरे ज्याला UPSC MPSCचा अभ्यास करायचा आहे त्याला शासन असं जिजू घेतं. आणि एकाच वर्षामध्ये प्री, एकाच वर्षामध्ये मेन्स आणि एकाच वर्षामध्ये इंटरव्ह्यू. तेव्हा कलेक्टर आहे. चाचण्या किती रे? 2 आणि 17 4. 2च वय. चाचण्या 2च वय. आता तुमच्या काळात वेगळं ना आमच्या काळात वेगळं आहे काय? मग चाचण्या आम्हाला 4 होते. 3 महिन्याला चाचणी असते. 3 चौक 12. 6 महिन्याला एक परीक्षा आणि परत वार्षिक. असंच करायला. इंग्लिश मेडनी बोंबलत काय मिळच लागा नाही.
पाटापासून गाडी यायची डबा करायचा हे रे डबान गाडी पोराला काय बेचा पाड अजून नीट यायला शिंबूड पुसाय 50,000 फी झाली निंदास्तुती नाही करत वस्तुस्थिती बोलतोय सावध व्हा जिल्हा परिषद सांभाळा खरं सोनं आहे ती अरे देश चालतो आमचा जिल्हा परिषद शाळेव कुठं होती पहिली इंग्लिश मीडियम मराठी मीडियमने इतिहास कळतो आई वडील कळतात आमचा धर्म कळतो इंग्लिश मीडियमने काय कळते आणि तुम्ही तेवढी पोराला आंघोळ घाला मी स्वयंपाक करते कर स्वयंपाकच कर काय चाललंय सावध व्हा पोराला काय येतंय बघू नका पोरगत कसं आहे आज परिस्थिती इतकी अवघड झाली नको त्या बातम्या यायला लागल्यात ऐकायला आणि दिसायला बघायला मिळते आपल्या पहिलं शहरात असं का खेड्यात आलंय म्हणून सावध झालं पाहिजे ना आपण त्या दादूगड अण्णापा भरोसेकडे मामाचं लक्ष गेलंय आणि मामाला वाटलं याच्यावर कृपा करावी कृपा करावी पाणी घेतलं आणि त्याच्यात चूळ मारली कशावर पायावर चूळ मारली एका क्षणात पाय वसारला आणि तिथून ऊसाची गाडी चाललेली होती त्याला सांगितलं ते अण्णाप्पा भरोसे पळतच गेला आणि त्याला सांगितलं 1 ऊस आण नको 6 ऊस आण 6 आणि 6 ऊस आणली आणि मला सगळ्यांना दे काय दे सगळ्यांना दे सगळ्याचं तोड गोड केलं गोड काय द्यावे त्याची व्हाय उतर ठेवी तर पाहिजे थोडा हा अरे कैलासवासी हरिदाजी पाटील त्याच गावात राहायचा आणि एक वाणी होता पण मामाची निंदा करायची ती कळतं वाटतं मामाला धनगरला कुठं कळतं होय प्रश्न सुटते अशी निंदा करायची आता ही मामाला कळत नाही होय पण मामा काहीच बोलत नव्हतं ठीक आहे शहाणी माणसं बोलत नाहीत ज्ञानी माणसं बोलत नाहीत शांत असतात नाही उताळ पाण्यालाच खळाळलंय आहे वड घळा वाहते आता नदी शांत वाहते ना नदी शांत वाहते ना आणि समुद्र अथंग भरलेला आहे ज्याच्या खिशात रुपया बघा ना ते म्हणतात आपल्याला काहीच कमी नाही कालच बिल आलंय 5 लाख रुपये आलंय ज्याचं 5 लाखाला ती कधीच म्हणत नाही माझं हा मग ते हरी पाटील आणि ती वाणीन मामाची निंदा करायचं आणि ते डायरेक्ट एक दिवशी म्हणला हरी पाटील कुणाला मामाला मामा तुम्हाला एवढं सगळ्या समाजाचं कळतं एवढी लोक येतात मग मला मुलगा का होईल आणि मला मुलं किती होत्या तुला एकच मुलगा होईल गेलं मामाच्या तोंडातून वाक्य मी काय सांगतोय काय सांगू आता ते द्यावे उतराय दुसऱ्या चरणाबाई आपण मग 15 दिवसात तर त्या हरी पाटलाची बायको मरून गेली बिदरीतलंय ते दूधगंगेत चिडलं ते मामावर कशाचं काय लागा मला आता कुठं पोर होते नव्हे एक पोर सांगितलं आणि बायको मिली आता कुठं नवीन पोर चिडलं आता तर पाटील आहे पहिली पाटील लोकांना लय माणसं भ्यायची माणसं मामाचं त्या गावात मग येणंच कमी झालं बिदरीत का छोटे म्हणून समजलं त्याने आणि त्या हरी पाटलानं परत दुसरं लग्न केलं आणि त्या दुसरं लग्न केलं तिला एकच मुलगा झाला वाक्य कोणाचं आहे मामाचं एकच मुलगा झाला आणि हरी पाटील झुरणीला लागला काय अरे चांगल्या माणसापासून आपण दुरावलो चांगल्या संतापासून दुरावलो आता आपल्याला त्याच्यापेक्षा जायचं तोंडच नाही आता कुठल्या तोंडाने जायचं असा झुरणी लागला आणि गतप्राण झाला काय द्यावे त्याशी व्हावे उतर आई हा महाराज जे महात्मे असतात ते महात्मेच असतात अभंगाचं दुसरं चरण आहे काय देव
व्हावे उतराई ठेवी तू हा पायी जीव थोडा. महाराज जे सत्य ते सत्य असतं, फक्त आपला विश्वास तेवढा पाहिजे. 2 चरण सुटले, 2 चरण बाकी आहे. आता आपण भजन करायचंय. विठोबा रखवाया कुठल्या गावात तळ आला इथं? झारगडवाडी. वा, अरे ज्या वेळेस झारगडवाडी तळ मेखळीला येणार होता त्यावेळेस कसं झालं होतं? हुरहुर वाटली होती का नाही? नव्हती वाटली हुरहुर. हा, पहिल्या काळात आज निघाले ट्रॅक्टर आणि टेम्पो. पहिल्या काळात गाडी असायची. गाडी कसली असायची? त्याला घोंगर असायची. त्या खेळाला घोंगर, गाडीला घोंगरे, सागवानी गाड्या. या गावाला त्या गावाला कोण जायचं आणायला? आया हो, कुठं जायचं? आदमापूरला जायचं नव्हे.
आरगडवाडीनं मिखलेला यायची अशी गडबड झाली होती. आणि गाडी घोंगराची आली थोरल्या बायाचे. हा आणि आता नुकतीच गाडी आमच्या कारभाराची आली आहे बघा. गाणं गाडी संगटच बोला 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 अशी गाडी येते महाराज. फार मोठा मोराळी आपला आज मामाच्या काळापासून ते सेवा करतात. त्यांचे पाय पवित्र आहे, देह पवित्र आहे. पवित्र तो देह, वाणी पण पवित्र आहे. हा म्हणून आज 9वा दिवस आहे, नवी रात्र आहे. अभंगाचं 3रं चरण. सहज बोलाणे हित उपदेश, सहज बोलाणे हित उपदेश, सांगितलंय सहज बोलणे हाच उपदेश. कुण्या केल्या पोरे महाराजांनी वय. हा कीर्तनकार कसा असावा? सिद्ध असावा का प्रसिद्ध असावा का माय? तुम्ही पेपर फोडायचं नाही, सारा भ्रष्टाचार होईल. ही लेकरं पुढे बसले त्यांच्याकडून पेपर सोडून घ्यायचा आहे. कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध? सिद्ध. वा आमच्या दादासाठी गोट टाळ्या. आता एवढ्या लेकराला कळतंय कीर्तनकार कसा असावा? सिद्ध असावा. उत कशाला आला? उत उत प्रसिद्धीला आला ना. 20,000 आणि 40,000 लक्का. कीर्तनाला पैसे लागतात का? लागतात पैसे कीर्तनाला? अरे कीर्तनाला पैसे लागत नाही, कीर्तनकाराला पैसे लागतात. कीर्तन फुकट आहे, खऱ्याला किंमत राहिली नाही. गाथा ज्ञानेश्वरी केवढ्याला मिळतो माहिती आहे का? केवढ्याला मिळतो? अजून 500 रुपयाच्या वर गेला नाही. 350-400 रुपये किंमत आहे. 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी आणि 4092 अभंगाचा गाथा अजून 500 रुपयाच्या वर गेला नाही. माझ्या मामाचा सुद्धा ग्रंथ 300, 200, 400च्या वर अजून गेला नाही. हृदयात ठेवा, काळजात ठेवा, कोरून ठेवा, तर चाल तुम्ही, नाहीतर मारचाल. मारचाल आमच्यासारखे मारत्याल तुम्हाला. परमार्थ ऐका, खरी किंमत राहिली नाही परमार्थामध्ये, खऱ्याला किंमत राहिली नाही. अरे गाथा ज्ञानेश्वरी माझ्या मामाचा गाथा मिळतोय 300, 400, 450 रुपयाला. पण एक अभंग सोडायला 20,000, 40,000. कुठं चाललोय आपण? खरे काय? खऱ्याला किंमत राहिली का? ह्याचं स्वतःच तर काहीच नाही. सगळं माझ्या मामाचं भांडार आहे, सगळं तुकोबारायचं भांडार आहे, सगळं माऊलीचं भांडार आहे. सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही सरत शेवटिका काळ बांधून नेईल. सरत शेवटिका जनाधानी आमचे काय जाईल. आमचे काय
सांगतो का तुम्हाला? केव्हा येतो? संध्याकाळी 5 वाजता. येडाय काय महाराज बाईच? हा, पहाट येत होता पहाट. काय सांगतो? पिंगळा महाद्वारी. मग हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरते शेवटी कळ बांधून नेईल सरते शेवटी ग. एका धनी आमचं काय जाणार रे? अरे भरा पाकिट 30ची भरा तर 40ची भरा, चतुर्शीमा काढून भरा, आमचं काय जाणार? काय जाणार आहे आमचं? आणि तीच पाळी आली आता. जी लय जास्त पैसे घेतो ती लय मोठा महाराज, आणि जी पैसे घेत नाही त्याला काहीच येत नाही. कुठं चाललोय? सावध व्हा. दिवसा घरावर दरोड येतं, दिवसा पिकर लावून. सावध व्हा. परमार्थामध्ये परमार्थाला पैसा लागत नाही, मन निर्मळ लागतं, स्वच्छ लागतं. हा, अरे ज्यांनी गाथा ग्रंथ लिहिले किती पैसे घेतले, घराची राख रांगोळ केली. अरे माझ्या मामानं कधी प्रपंचावर लक्ष दिलं नाही. तुमच्या आमच्या हितासाठी दारोदार यागले. हा, आले मामा, कळवून घ्या. हा, नाही त्याला भुलू नका. भुला पण सत्याला भुला, सत्याला भुला. दूध ओतू येते का नाही? माय दूध ओतू येतं का? दूध ओतू येतं का? ओतू येतं दूध. आणि दुधावर प्रक्रिया केली दह्याची. दूध किती दिवस टिकतं का माय? 1 दिवस. दुधाची दह्याची प्रक्रिया दह्यात केली, दुधाची प्रक्रिया दह्यात केली तर 8 दिवस टिकतं का नाही? आणि दह्याची प्रक्रिया लोण्यात केली, लोणी किती दिवस टिकते? आणि लोण्याची प्रक्रिया तुपात केली, गावरान गायचं तूप 10 वर्ष टिकतं का नाही? नाचतं का ते? तसं प्रक्रिया करायला शिका. माझ्या मामाने हीच प्रक्रिया तुमच्याबरोबर आणली आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. येरती माईक दुःखाची गणती, नाही आधी अंती अवसान. आपला देव करून घ्या. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. परमार्थासाठी काय लागतं? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते. हृदय निर्मळ पाहिजे फक्त. हा, परमार्थाला दुसरं काहीच लागत नाही. मग आज प्रसिद्धीला होत आला. माझ्या हातात 5-5 अंगठ्या असत्या. माझ्या हातात 5-5 अंगठ्या असत्या. माझ्या कीर्तनावर ध्यान गेलं असतं तुमचं का अंगठ्यावर? आणि टपाऱ्या अंगठ्या असत्या. मी नाही घालणार तसल्या, मी किंमत देत नाही, पण मिळाल्याच मला. तर माझ्यावर ध्यान का? तुमच्या अंगठ्यावर ध्यान. मग परमार्थात वैराग्य वाढलं का कमी झालं? कमी झालं का वाढलं? वर होतंय काय पाहिजे? परमार्थात वैराग्य पाहिजे. कमी झालं वैराग्य? अंगठ्या घातल्या वैराग्य कमी, मोहालाच बळी पडले ना. म्हणून सावध व्हा. गडी म्हणतात परवडत नाही, गडी म्हणतात परवडत नाही. परवडत नाही तो का काय घेतले परवडायला तुला? ह्याला हार द्यायचा, ह्याला अधिष्ठान द्यायचं, ह्याचं दर्शन घ्यायचं, ह्याच्या पाया पडायचं. अरे खरे साधू संत बाजूलाच राहिले रे. नकली मालापासून सावध राहा. खऱ्याला किंमत राहिली नाही. हे झालं परमार्थातलं. आता तुम्हाला प्रपंचातलं सांगतो. ज्वारी, गहू, मका, बाजरी महाग आहे का स्वस्त आहे? हे बी कळा ना होय. महाग आहे. वा, आमच्या दादाने गोड उत्तर दिलं. महाग आहे. केळी, सफरचंद, चक्कू, मोसंबी, संत्री, बटाट महाग आहे का स्वस्त आहे? महाग आहे. वा, हुशार माणसं राव मी इकडे इथली. महाग आहे. वा, महागच आहे. ऐका आता, लॉक करा. आता बदलायचं नाही. माझ्या विरोधात गेलाय तुम्ही. हा, आता बदलायचं नाही. ज्वारी, बाजरी, मका, गहू. गव्हापासून काय काय बनतं? गव्हापासून बिस्किट, अजून टोस्ट, बटर, खारी,
खारी खारी कशी पावशेर आहे? खारी पावशेर कशी आहे? 40 रुपये. 4 चोक किलो कसे झाले? 160 रुपये किलो. बनली कशापासून? तुम्ही म्हणता खारी द्यावं थोडी, 50 तारखेला का? ते म्हणतो परवडत नाही. अरे त्याच्या बापाला तर माहिती का पाणी द्यायचं, नांगरायचं, मशागत, बी आणायचं. बायको तर मेली खुरपून, उगत तणनाशक निघले म्हणून बरं आहे. आणि गव्हाचा दर त्यांनी ठरवायचा आणि खारीचा दर बी त्यांनी ठरवायचा. तुम्ही म्हणता गहू महाग आहे. अरे कथा कीर्तन म्हणजे काय असतात? हसवणं रडव नाही काय तेव्हा. समजून घ्यायचं आपण योग्य मार्गाने चाललोय का, योग्य मार्ग आहे का? केळी, मोसंबी, संत्री, बटाट तुम्ही म्हणता महाग आहे. वेपर्स कसं पावशेर आहे? 70 रुपये पावशेर आहे. 280 रुपये किलो वेपर्स आणि बटाटा 30 रुपये किलो. बटाटा कमी येतं, इसाव बी येतं, काय येतं का नाही? वेपर्स कमी येतं. ती म्हणता परवडत नाही द्यायला का? कुठं चालन? ती म्हणता महाग आहे. अवघड आहे. अरे परमार्थ हसण्यासाठी नाही, परमार्थ रडण्यासाठी तर मुळीच नाही. परमार्थ कशासाठी आहे? बरं वाटण्यासाठी का बरं करण्यासाठी? तुम्हाला सांगतोय आयांनो, परमार्थ बरं वाटण्यासाठी आहे का बरं करण्यासाठी आहे? बरं वाटण्यासाठी. मग आता बोलतो काय बी बरं वाटतंय म्हणल्या, आणि असंच चाललंय. लय भारी, लय रडावलं, लय हसावलं. तुला मातीत घालून गेला ती. लय रडावलं, लय हसावलं, असा एखादा तरी अभंग आहे का गाथ्यात? आहे का? म्हणून नकली मालापासून सावध. हो, नकली माल कुठे बी लागलाय घुसायला. आता परमार्थात आला पार हितवर. नारदाच्या गादीवाला सासू सुना शिंबूड बासुंदीन पूरगी पळून गेली नारदाच्या गादी. अरे लाजा वाटतात का ह्याला सांगायला? ही गादी त्यासाठी केली का माझ्या मामाने? अरे इथं संत कथा चालतात. दंतकथेला इथं पूर्णविराम असतो. जो दंतकथा सांगतो त्याचं शटर लवकर खाली वाढा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. सहज बोलणे हाची उपदेश. चांग भल र चांग भल, बाळू मामाचं चांग भल.
अशोक महाराज मोहिते, जे मोहिते ते खरोखरच मोहित करतात. वा, आजचं कीर्तन हे इंदापूर यूट्यूब चॅनल, भक्तियोग चॅनल इंदापूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय या चॅनलचे गोड व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण गजानन कुदळे हे आहेत आणि ते या बाळूमामाच्या सेवेसाठी आलेले आहेत. कुदळे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का अरे उद्याच्या पिढीला दिसणार आहे आमचा आजा काय करत होता, आमचा बाप काय करत होता, आमचा चुलता काय करत होता, आमची माय काय करत होती. तर बाळूमामाची मिळाल्या सेवा करायची, ते नामात तल्लीन व्हायचे. ह्यो जिवंत पुरावा आमचे हरिभक्त पारायण गजानन कुदळे करतात. हो, सहज बोलणे हाची उपदेश, करोडी साया शिकविते. संकेश्वराचे भजनी मंडळ आहे. मामा भजनी मंडळाला भजनाला जायचे, मंदिरात जायचे आणि नारायण बुवाला मामाने फुल पोशाख केला. आता शॉर्टकटनी सांगतो, वेळ झाली आता. हा, आता फार वेळ कमी म्हणजे मिनिटं वाले आता. आपलं कितीला कीर्तन संपवायचंय? बरोबर 9ला. वा, आता 1.5 मिनिट राहिला टाइम फक्त. हा, शॉर्टकट चला जा. मग त्या नारायण बुवा गोंधळ्याला मामाने पूर्ण, नारायण बुवाला गोंधळ्याला नाही, नारायण बुवाला पूर्ण पोशाख घेतला. का तर शंकेश्वराच्या मंदिरात सुंदर भजन करायचे. आणि भजन केलं आणि उपरणं घातलंय, धोतर दिलाय जोड, दर्शन घेतलं आणि नारायण बुवा म्हणतात परत भेटू. तेव्हा माझे मामा म्हणतात आता कशाची भेट, आता कशाची भेट. ऐका, सहज बोलणे, कशाची भेट. आणि 15 दिवसांनी संकेश्वराच्या मंदिरात भेट झाली आणि फक्त 8 दिवसात नारायण बुवा गेले. सहज मामांनी ओळखलं होतं. सहज बोलणे हाची उपदेश, करोनी सायास शिकविते. तुका म्हणे वत्स, का म्हणे ठेवी तो हा पायी थोडा. महाराज 4 चरणाचा अभंग मी धावते युगात घेतलेला आहे. आज सर्वांचं दर्शन मला हरिभक्त पारायण कारंडे सर यांनी घडवून आणलं. ते रात्री मला म्हणले तुम्ही किती घेणार आहे? म्हणलं मी घेतच नाही. मी घेतच नाही, नाहीच घेत. गाडीचं बी घेत नाही, कीर्तनाचं बी नाही. विना मूल्य विना शुल्क मी मामासाठी करत असतो. मी माझ्यासाठी. आणि ह्याच्यासारखा जगात आनंद नाही, जगात. म्हणून नकली मालापासून सावध व्हा. हो, काही बी ऐकू नका. मामाचं अरे आपण गेलो तरी चरित्र सांगायसारखं आपण तरी संपणार नाही. इतकं चरित्र पैसा लागत नाही. म्हणून किरण महाराज असतील, मोहिते महाराज असतील, अर्जुन महाराज निंबाळकर असतील, ते माझ्या कीर्तनात रोज असतात. राऊत बाबा असतील, आमचे दत्ता महाराज तावशीकर, सर्वांच्याच गोखळेकरांच्या मेकळेकरांच्या चरणावर नतमस्तक होतो.
बाळूमामाच्या चरणावर नतमस्तक स्तोत्र माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज